RT ॲडमिशन 2026-27 तर यामध्ये आंदोलन सुरू आहे की यामध्ये जो नियम आहे 1 किलोमीटरचा हा रद्द करून 3 किलोमीटरमध्ये जाहीर स्कूल येणार तो नियम सुरू करा, कारण की लास्ट इयरला सुद्धा 3 किलोमीटरचा नियम सुरू होता। यासाठी आंदोलन सुरू आहे आणि यामध्ये बदल होण्याची शक्यता दिसत आहे। तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याजवळ काही जे आंदोलन सुरू आहे की जो नियम आहे हा बदल करण्यात यावा त्याबद्दलचे काही जे फोटो आहे हे आपल्याला एका माध्यमातून मिळालेले आहे। हे फोटोसुद्धा तुम्ही बघू शकता की यामध्ये काय म्हटलेलं आहे, बेकायदेशीरच RT शाळा प्रवेशाची 1 किलोमीटर मर्यादा, शिक्षण मंत्री पालकांनी फसवू नका, बेकायदेशीर अट रद्द करा, गरिबांनी आता श्रीमंत शाळेभोवती राहायला जायचे का, अशाबद्दल प्रश्न निर्माण झालेले आहे। तर अशा प्रकारे आपल्याकडे जे काही छायाचित्र हे आलेले आहे तर बघू शकता। तर जेही पालक वर्ग आहे जे वाट बघत आहे की जो नियम आहे हा रद्द व्हायला पाहिजे, तर बघू शकता यासाठी जे आंदोलन आहे हे सुरू आहे आणि यामध्ये RTचा नियम बदल होऊ शकतो। आणि त्याचप्रमाणे एका न्यूजपेपरमध्ये सुद्धा याबद्दलची माहिती आलेली आहे, तुम्ही सुद्धा चेक करा, कारण की RTचा जो नियम आहे हा अतिशय चुकीचा नियम आहे। कारण लास्ट डेट जवळ आलेली आहे तरीसुद्धा तुम्ही किती फॉर्म झालेले आहे बघू शकता की 1,39,000 म्हणजे 1,40,000 जवळपास पालकवर्गांनी फॉर्म भरलेले आहे आणि यामध्ये अर्ध्यापेक्षा जास्त पालकवर्गांनी नाराज होऊन आपले फॉर्म भरलेले आहे, कारण की जी शाळा त्यांना आवडत होती ती शाळा त्यांना मिळालेली नाही आहे, कारण 1 किलोमीटरमध्ये काहीच येत नाही आहे। असे पालकवर्ग आम्ही बघून राहिलेलो आहे की ज्यांचं घर सिटीच्या बाहेर आहे, कारण नवीन जे घर कोणी बांधत असेल तर सिटीमध्ये घर बांधू शकत नाही, सिटीच्या बाहेर घर बांधत आहे आणि ही जी शाळा आहे ह्या आतमध्ये असल्यामुळे हे डिस्टन्स 1 किलोमीटर रोडवर येपर्यंत डिस्टन्स कंप्लीट होत आहे। तर गोरगरिबांचे जेही मुलं असेल त्यांनी शिकायचं कसं, अरे हा तर प्रश्न वेगळाच आहे। जर तुम्ही ग्रामीण भागामध्ये जात असाल ना तर ग्रामीण भागामध्ये डायरेक्टली शाळा तालुक्याला आहे आणि यांचं जे अंतर आहे हे 5 किलोमीटर 7 किलोमीटर अंतर आहे, तरीसुद्धा 3 किलोमीटरमध्ये पालकवर्ग संतुष्ट होते। तर संपूर्ण पालकवर्गांना आपल्या मुलांना मोफत जे शिक्षण आहे जे शासनाच्या GR मध्ये लिहिलेलं आहे ते शिक्षण मिळायला नको, कारण जर असे GR बदलून यामध्ये 3 किलोमीटरचा जो अट आहे ही रद्द करून 1 किलोमीटरला सँक्शन केलेलं असेल, याचा अर्थ तुम्ही समजू शकता की शासनाला आपले जे मुलं असेल हे शिकले पाहिजे हे वाटत नाही आहे। कारण की तुम्ही बघत असाल की शिक्षण हे संपूर्ण याच्यामध्ये मोफत व्हायला पाहिजे, परंतु आपल्या इथे शिक्षण मोफत होत नाही आहे। कारण की जर तुम्ही या ज्या इंग्रजी शाळा आहे म्हणजे कॉन्व्हेंट आहे त्यांची फी 1 लाखच्या जवळपास आहे आणि 1 लाख हे पालकवर्ग भरू शकत नाही आहे। त्यामुळे अशाबद्दलचे नियम आहे हे रद्द व्हायला पाहिजे, यासाठी आंदोलन सुरू आहे। भरपूर जे पालकवर्ग असेल, काही वरिष्ठ प्रतिनिधी असेल, हे संपूर्ण जे महाराष्ट्रातले जे पालकवर्ग आहे त्यांच्यासाठी लढत आहे, त्यांना सपोर्ट करा। त्यांच्या जर तुम्ही जवळपास असेल तर त्यांच्या आंदोलनामध्ये तुम्ही सहभागी व्हा, जेणेकरून याचा जो फायदा आहे हा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला व्हायला पाहिजे। प्रयत्न करा, जवळपास असाल तुम्ही तर त्यांना सपोर्ट करा, कारण की सपोर्ट केला तरच यामध्ये काही बदल होऊ शकतो। नाही समजा यावर्षी जर 1 किलोमीटरचा नियम लागू झाला तर हा नियम कधीच बदलणार नाही आहे। त्यामुळे सपोर्ट करा, नियम बदल झालाच पाहिजे आणि RT थ्रू संपूर्ण पालकवर्गांना आपल्या मुलांचं मोफत शिक्षण व्हायलाच पाहिजे। RT बद्दल जी पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।